नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग। हा अध्याय आपल्या जीवनातील संघर्ष, धर्म, कर्तव्य आणि मानसिक गोंधळ याबाबत सखोल शिकवतो। चला तर सुरुवात करूया। भगवद्गीता ही महाभारत या महाकाव्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीत दिलेली शिक्षणे आजही आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात। पहिला अध्याय अर्जुन विषादयोग या नावाने ओळखला जातो। या अध्यायात अर्जुनाच्या मनातील द्वंद्व, चिंता आणि नैतिक गोंधळ याचे वर्णन आहे। कथा सुरू होते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत, जिथे कौरव आणि पांडव एकमेकांसमोर उभे आहेत। अर्जुन पांडवाचा योद्धा असून तो आपल्याला कुटुंबातील गुरुजन आणि मित्रांवर हल्ला करावा लागणार आहे हे पाहून मानसिक गोंधळात पडतो। युद्धाची तयारी सुरू असताना अर्जुनाला युद्धाची भीती आणि नैतिक प्रश्न पडतात। मी माझ्या कुटुंबियांवर कसे हात उचलू शकतो? अर्जुन आपला धनुर्धार सोडतो आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे कृष्ण, मला युद्ध करणे अशक्य आहे। मला दुःख होईल, माझे मन विचलित आहे। अर्जुनाचा विषाद म्हणजे केवळ शारीरिक भीती नाही, तर तो मानसिक आणि नैतिक गोंधळ दर्शवतो। तो विचार करतो की जर तो युद्ध करतो तर आपल्याला कुटुंबाचे नाश होईल, धर्माचा अपमान होईल आणि समाजात दुःख पसरवेल जाईल। अर्जुनाचा प्रश्न फक्त युद्धाच्या संबंधित नाही, तर जीवनातील कर्तव्य आणि धर्माशी जोडलेला आहे। तो विचारतो, सत्य आणि धर्मासाठी काय करावे? या अध्यायात आपल्याला शिकायला मिळते की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयामध्ये नैतिकता आणि धर्माचे महत्त्व असते। अर्जुन युद्धाच्या नकारामुळे संकटात पडतो। तो भीती आणि गोंधळामुळे पराजयाची भीती अनुभवतो। युद्धातील परिणाम फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि भावनिक देखील आहेत। भगवद्गीता सांगते की आपल्याला परिस्थितीचा सामना धैर्याने आणि विवेकाने करावा लागतो। अर्जुनाची अवस्था दर्शवते की जीवनात धैर्य आणि मार्गदर्शनाची किती गरज आहे। कोणत्याही संकटात योग्य मार्गदर्शनाने, योग्य सल्ल्याने आपण आपल्या कर्तव्याची पूर्तता करू शकतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढील अध्यायात मार्गदर्शन देतात, ज्यामुळे अर्जुनाचा भ्रम दूर होतो आणि तो योग्य निर्णय घेऊ शकतो। अध्याय 1 आपल्याला सांगतो, जीवनात संकटे येतात आणि त्यावेळी मानसिक गोंधळ स्वाभाविक आहे। कर्तव्य आणि नैतिकतेतून विचलित होणे सामान्य आहे, पण योग्य मार्गदर्शन आपल्याला धैर्य देऊन शकते। आपल्याला निर्णय घेण्यासाठी धर्म, ज्ञान आणि विवेकाचा आधार घेणे आवश्यक आहे। अशा प्रकारे अर्जुन विषाद योग आपल्याला जीवनातील संघर्ष, नैतिक गोंधळ आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची सखोल शिकवण देतो। मित्रांनो, या अध्यायातून शिकलेले तत्त्व आपल्याला दैनंदिन जीवनात अंमलात आणता येतात। पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत सांख्य योग, जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाचा मार्ग दाखवतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्यायाची माहिती लगेच मिळू शकेल। श्री स्वामी समर्थ।